नमस्कार, मी उमेश घोंगडे. बखर लाईव्हच्या या लाईव्ह गप्पांमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरचा विषय आणि त्या अनुषंगानं भारत काय काय करू शकेल, भारत पाकिस्तानवरती हल्ला करेल का, पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेईल का, याशिवाय अन्य काय गोष्टी करेल, याची मोठी चर्चा आणि उत्सुकता अर्थात प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये आहे. खरोखरच या स्थितीत भारत काय करू शकतो आणि या सगळ्या स्ट्रॅटेजी ठरवण्यामध्ये जे खरं तर पंतप्रधान मोदी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत जे अग्रेसर आहेत ते महत्त्वाचं नाव म्हणजे अजित डोवाल. अजित डोवालांविषयी अनेक कथा, आख्यायिका, दंतकथा अशा सांगितल्या जातात. देशाच्या संरक्षणाच्या पातळीवरती खूप मोठं काम भारतीय प्रशासकीय सेवेत असताना, रॉमध्ये असेल किंवा प्रशासकीय सेवेत असेल, खरं तर प्रशासकीय म्हणजे भारतीय पोलीस सेवेत ते होते, त्यानंतर रॉमध्ये ॲबीमध्ये अनेक ठिकाणी काम केलेलं आहे. आजही ज्यावेळी आपण पाकिस्तानवरती हल्ल्याची चर्चा करतो तेव्हा अजित डोवाल हेच नाव पुन्हा केंद्रस्थानी आहे. अजित डोवाल हे कोण आहेत, अजित डोवालांची एकूण पार्श्वभूमी काय आहे, हे खरं तर खरं तर जाणून घ्यायची सगळ्यांना उत्सुकता आहे. अजित डोवाल एका गुप्तहेराची कहाणी हे पुस्तक ज्येष्ठ पत्रकार अविनाश थोरात यांनी लिहिलं आहे. या अनुषंगानं आपण सद्यस्थितीमध्ये भारत काय करू शकतं, अजित डोवालांची भूमिका काय असू शकते, याविषयी अविनाश थोरात यांच्याशी बोलणार आहोत. अविनाशजी नमस्कार. मी आता जी काही प्रस्तावना केली त्याच्यावरून साधारण विषय तुमच्या लक्षात आला. खरोखरच अजित डोवालांवरती खूप छान पुस्तक, मला खरं तर सांगायला आवडेल की अजित डोवालांवरती मराठीतलं सर्वोत्तम पुस्तक आहे जे अविनाश थोरात यांनी लिहिलेलं आहे. अजित डोवालांचं एकूण आत्तापर्यंतचं जो देशासाठी त्यांनी केलेलं जे काम आहे ते त्या पुस्तकात त्यांनी मांडलेलं आहे. तर अजित डोवाल एक व्यक्ती म्हणून आणि त्यांचं आत्तापर्यंतचं काम आपण काय सांगाल? मला आत्ता या क्षणी हे सांगायला आवडेल की आत्ता जी भारतामध्ये परिस्थिती आहे, आपण जे आत्ता पाहतोय की 22 तारखेला पहलगाममध्ये हल्ला झाला, त्यानंतर तो हल्ला झाल्यानंतर त्याच्या बातम्या यायला लागल्या, त्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच की भारत पाकिस्तान युद्ध होणार का भारतात, आणि एक प्रकारचा म्हणजे मला सांगायला ते थोडंसं वाईट वाटतं की एक प्रकारचा युद्धज्वर तयार झालेला आहे. म्हणजे आपण जर टी व्ही पाहिला किंवा अनेक ठिकाणी अनेक लोक बोलत आहेत, सोशल मीडियावर बोलत आहेत की अगदी जे मोठमोठे मोर्चे निघत आहेत, पाकिस्तान जलादो वगैरे अशा पद्धतीचं. पण आत्ता मला असं सांगायला आवडेल की आत्ता सध्या भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आहेत, ही आपल्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. याचं कारण असं की आपण युद्ध जे म्हणतो ते युद्ध करणं हा म्हणजे युद्धाचं ज्वर जो तयार झालेला आहे, युद्धाचं अनेकांना आकर्षणही असतं. लोकांना असं वाटतं की पाकिस्तानला एकदाच काही ते नेस्तनाबूत करा. परंतु अजित डोवाल यांच्याबद्दल तुम्ही जे सांगितलं त्याच्याबद्दल आपण चर्चा करूच नंतर त्यांचं एकंदर. परंतु मला आत्ता पहिल्यांदा हे सांगतो की डोवाल डॉक्ट्रिन म्हणून जे काही भारताच्या सुरक्षेच्या संदर्भात साधारणतः 2014मध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून अजित डोवाल यांची नियुक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. आणि त्यानंतर भारताची एकंदरच राष्ट्रीय सुरक्षेच्याबद्दल खूप एक वेगळ्या पद्धतीचा विचार झाला. म्हणजे त्यातल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उरी सर्जिकल स्ट्राईक असेल किंवा बालाकोट सर्जिकल स्ट्राईक असेल. तर अजित डोवालांचं सगळ्यात महत्त्वाचं काम जे काय असेल तर त्यांनी भारताला, म्हणजे भारत हा शांतताप्रिय देश होता, पूर्वी होता, आत्ताही आहे, परंतु शत्रूच्या भूमीवर जाऊन सुद्धा आपण आक्रमण करू शकतो, ज्याला ऑफेन्सिव्ह डिफेन्स असं म्हणतात. तर ती कल्पना अजित डोवालांनी दिली आणि ती प्रत्यक्षात उतरवली. म्हणजे पुलवामा हल्ला झाला, त्या पुलवामा हल्ल्यानंतर बालाकोट सर्जिकल स्ट्राईक झाला, तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की पंतप्रधानांसोबत सगळ्यात महत्त्वाची भूमिका जी असेल ती अजित डोवालांनी बजावली होती. आणि आत्ता जसं तुम्ही मगाशी म्हटलात की आत्ताही तेच होणार आहे, म्हणजे तेच होतंय. म्हणजे हे फक्त एकच सांगतो की अजित डोवाल हे कधीही अशा पद्धतीने म्हणजे असं तातडीने निर्णय घ्यावा असं नाही. कारण त्यांच्याबद्दल तुम्ही जे मगाशी सांगितलं, 7 वर्ष जो माणूस पाकिस्तानमध्ये गुप्तहेर म्हणून अगदी राहतोय, किंवा ऑपरेशन ब्लू थंडर म्हणजे ऑपरेशन ब्लू स्टारच्या नंतर स्वर्ण मंदिरात पुन्हा एकदा ऑपरेशन ब्लू थंडर केलं होतं. तर त्यावेळेस ते 2 वर्ष त्या सगळ्या ठिकाणी राहिले होते, सगळी त्यांनी माहिती गोळा केली आणि नंतरच भारत सरकारने ते ऑपरेशन केलं होतं. किंवा आणखी एक त्यांचं सगळ्यात पहिलं जे आहे की मिझोराममध्ये खूप मोठं बंड झालं होतं. म्हणजे मिझोराम भारतामध्ये राहील की नाही अशा परिस्थिती निर्माण झाली होती. तर त्यावेळेस अगदी तरुण वयात अजित डोवाल तिथे गेले होते. ते जवळजवळ 2 वर्ष तिथे राहिले. त्यांनी तिथे त्या काळाचे जे लाल डेंगा नावाचे जे एक नेते होते, तर त्या लाल डेंगांच्या सोबतचे जे काही त्यांचे नेते होते, त्यांच्यासोबतचे नेते, तर त्या सगळ्या नेत्यांना त्यांनी हळूहळू फोडलं.
आणि एक क्षण असा आणला की लाल डेंगांच्या सोबत कुणी राहणार नाही असं त्यांना वाटलं आणि मग त्यांनी त्यांना चर्चेच्या टेबलवर आणलं. तर याच्यामुळं अजित डोवाल असं आपण आत्ता जे सगळे म्हणतायत की लगेच आत्ता आपण पाकिस्तानशी युद्ध करू, तर मला असं वाटतं की अजित डोवाल ते करणार नाहीत. अजित डोवालांची काम करण्याची जी पद्धत आहे ते पूर्णपणे माहिती गोळा करायची, त्याचा अत्यंत साकल्याने विचार करायचा. आणि आपण जरी गुप्तहेर किंवा म्हणजे एक स्पाय म्हणून अजित डोवालांचं आपण हे करत असलं तरी अजित डोवाल हे एक डिप्लोमॅट आहेत, रणनीतिकार आहेत. म्हणजे एखादा सेनापती जो असतो की तो सेनापती जेव्हा युद्ध करायला जातो तर त्यावेळेस तो सगळा विचार करतो की आपल्या सैन्याचं काय नुकसान होईल, आपल्या देशाचं काय नुकसान होईल, तर हा सगळा विचार करणार आहेत. आणि सुदैवाने आणखी एक गोष्ट सांगायला आवडेल मला की आत्ता सध्या आपल्याकडे 2 व्यक्ती ज्या आहेत त्या हा म्हणजे आपल्या भारतासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एक आहेत ते म्हणजे मोदी आहेतच ऑब्व्हियसली, कारण ते पंतप्रधान आहेत, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आहेत, परंतु त्याच्यापेक्षा 2 व्यक्ती जे आहेत ते एक आहेत अजित डोवाल आणि दुसरे आहेत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर. तर हे 2 व्यक्ती जे आहेत तर यांच्या हातात देश सुरक्षित आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे लोकांना मला आव्हान करायला आवडेल की जी काही मोर्चे काढायची आहेत, काय काढायचे आहेत किंवा काय जे बोलायचे म्हणजे ते पाकिस्तानच्या राजा वगैरे ते यांच्यावर आपण सोपून देऊ. त्यांना जे काय करायचं, कारण त्यांचा परराष्ट्र संबंधांमधला, त्यांचा एकंदर भारताच्या सुरक्षेसंदर्भातला अभ्यास खूप जास्त आहे. आणि त्याच्यामुळे कसं आहे की कुणीतरी असं एखाद्या नेत्याने उठायचं आणि म्हणायचं की असं करा तसं करा, तर ते तसं होत नाही. तर त्याच्यामुळे त्यांनी यांच्या दोघांवर जर अगदी म्हणजे आपण म्हणतो ना की विश्वासाने मान टाकावी संपूर्ण देशाने, अशा पद्धतीचे हे 2 अधिकारी म्हणून त्यांना म्हणजे नेते असं. आपण खरं तर काश्मीर या विषयावरती बोलणार आहोत. काश्मीरच्या संदर्भात आता या हल्ल्याच्या नंतर भारतासमोर काय पर्याय त्याच्यावर आपण बोलू. मात्र त्याच्या आधी अजित डोवालांच्या संदर्भात एक 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की अजित डोवाल तुम्ही म्हटलं तसं ते मला वाटतं 68-70च्या बॅचचे असावेत, IPS अधिकारी आहेत. त्यानंतरची 2025 पर्यंत ते सतत कार्यरत आहेत आणि अत्यंत अडचणीच्या काळात प्रत्येक वेळी अजित डोवालच मदतीला आले. बरोबर. आज सुद्धा त्यांचं वय 80 आहे. मला वाटतं तुमच्या पुस्तकाच्या दरम्यान त्यांना जे पुस्तक भेट द्यायच्या वेळी आपण सोबत त्यांना भेटलो होतो. त्या माणसाचा उत्साह, चेहऱ्यावरचं तेज आपण तेव्हाही पाहिलं. मला आठवण सांगायला आवडेल की आपण जेव्हा त्यांना भेटलो होतो तर त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांची राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातली आयशर कॉलेजमध्ये एक बैठक होती, संपूर्ण देश पातळीवरची परिषद होती. आणि त्यावेळेस आपली त्यांची भेट झाली आणि अगदी 5 मिनिटाची जी भेट झाली त्या 5 मिनिटाच्या भेटीमध्ये त्यांनी आपल्याला इतकं छान पद्धतीने समजून सांगितलं की म्हणजे देशासमोरची काय आव्हानं आहेत आणि म्हणजे आपण पत्रकार म्हणून कशावर लिखाण करायला पाहिजे, काय पद्धतीने आपण मांडायला पाहिजे, त्यांनी इतक्या अगदी थोडक्या शब्दात सांगितलं. तर त्याच वेळेस आपल्याला म्हणजे दोघांनाही जाणवलं होतं की या माणसाकडे ज्या पद्धतीची विचार क्षमता आहे, विचार करण्याची त्यांची पद्धत आहे, तर ती पद्धत आहे ती खूप चांगली आहे आणि ती मला असं वाटतं की संपूर्ण देशासाठी ती फार उपयुक्त ठरणार आहे. 80व्या वर्षी ते इतके म्हणजे कार्यतत्पर आणि तुम्ही बघितलं परवा पण आपण टी व्हीवर सगळ्यांनीच बघितलं की ते अत्यंत फिट आहेत आणि खूप तेवढ्याच एनर्जेटिक पद्धतीने ते काम करतात. तर काय हे असेल म्हणजे तुम्ही काय त्यांचा अभ्यास केला म्हणून विचार. ते अजित डोवालांचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की म्हणजे IPS अधिकारी ते होते. म्हणजे साधारणतः IPS अधिकारी आपल्याला माहिती आहे की ते केरळ केडरमध्ये होते आणि त्यांनी स्वतःहून त्यांना IB मध्ये काम करायचं, त्याच्यामुळे ते स्वतःहून तिथे गेले. आणि त्यानंतर टेबल जॉब असतो, तर तो टेबल जॉब करण्याच्या ऐवजी त्यांनी प्रत्यक्ष रणांगणावर उतरून म्हणजे त्यांचे मी जे मगाशी म्हटलं की मिझोराममध्ये ते अनेक काळ राहिले. त्यानंतर सिक्कीममध्ये सुद्धा भारताचा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला होता की सिक्कीमचा जो राजा आहे तर तोही असं म्हणजे त्यावेळेस म्हणत होता की आपण भारतापासून फुटून निघू वगैरे. तर त्यावेळेस त्यांनी तिथल्या सिक्कीमच्या जनतेसोबत काम केलं. म्हणजे जरी IBचे अधिकारी जरी असले तरी त्यांनी जनतेसोबत काम करून तर जनतेचा एक थोडक्यात लढा उभा राहायचं म्हटलं तर तसं केला. त्यानंतर त्यांचं जे तुम्ही मगाशी म्हटलात की ती दंतकथा, कारण तिथं आपण दंतकथा त्याला अशा ह्या अर्थाने म्हणतात की करून जे काही गुप्तहेर असतात तर त्यांच्या खऱ्या गोष्टी कधी म्हणजे ते त्याला काही कुठलाही पुरावा नसतो. तर ते असं सांगतात की 7 वर्ष ते पाकिस्तानमध्ये होते आणि पाकिस्तानमध्ये त्या 7 वर्षाच्या काळात त्यांनी म्हणजे एक ते डिप्लोमॅट म्हणून गेले होते, परंतु ते प्रत्यक्षात ते गुप्तहेर म्हणून काम करत होते. आणि त्यांनीच एक सांगितलेला किस्सा मला इथे सांगायला आवडेल की ते एकदा एका मशिदीमध्ये गेले होते, नमाज पडायला गेले होते, कारण पाकिस्तानात राहायचं तर त्यांना मुस्लिम हे करायचं. तर त्यांना एक तिथे एक असा खूप वयोवृद्ध मौलवी भेटला आणि तो मौलवी त्यांच्याकडे आला आणि त्यांना हळूच त्यांना म्हणाला की तुम्ही हिंदू आहात. तर ते म्हणाले की असं आता शेवटी म्हणजे असं कोणीतरी म्हटलं तर ते म्हणजे घाबरण्याचं म्हणता येणार नाही, परंतु हादरून गेले की काय झालं. तर त्या मुस्लिम त्या मौलवींनी सांगितलं की तुम्ही तुमचे कान टोचलेले आहेत. तर तो म्हणाला की काही घाबरू नका आणि त्यांनी त्या घेऊन गेला, त्यांच्या त्या खोलीत घेऊन गेला आणि त्यांनी त्यांची ती पेटी काढली. त्या पेटीमध्ये त्यांनी सांगितलं की त्यांनी काय अशा म्हणजे त्या मूर्ती होत्या आणि तो म्हटला की मी सुद्धा हिंदूच होतो आणि मलाही माहिती आहे, पण मी आता मुस्लिम धर्म स्वीकारला असेल. आणि अजित डोवालांनी त्यावेळेस सांगितलं की त्यावेळेस मला असं वाटलं की म्हणजे पाकिस्तानमध्ये सुद्धा आपला म्हणजे
आपण जे पाकिस्तानकडे बघतो, पाकिस्तानच्या जनतेकडे बघतो, तर पाकिस्तानची जनता आणि भारतीय जनता ह्याच्यामध्ये काही फार फरक नाही. जो काही फरक आहे तो पाकिस्तानचे राज्यकर्ते असतील, लष्कर असतील, आणि आपली लढाई जी आहे ती लष्कराशी आणि त्याच्या राज्यकर्त्यांची, असं त्यांनी स्वतःहून म्हटलेलं आहे. त्यानंतर अजित डोवाल जेव्हा ऑपरेशन ब्लू स्टार झालं, तर ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये जनरल सिंग भिदरनवाले यांचा मृत्यू झाला. त्यानंतरही पंजाबमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर दहशतवाद हे झाला होता, आणि त्यानंतर ऑपरेशन ब्लू थंडर म्हणून केलं होतं. तर त्यावेळी काय झालं होतं की ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये अगदी स्वर्ण मंदिरात रणगाडे घुसवले, ते झालं, आणि त्या देशात खूप क्षोभ निर्माण झाला होता. तर त्यावेळेस इंदिरा गांधी पंतप्रधान होते, आणि त्यांनी असं सांगितलं होतं अजित डोवालांना की आपल्याला यावेळी जे काय करायचे ते अत्यंत शांततेपणे, आणि परंतु तो संपूर्ण दहशतवाद हे करायचे. तर त्याच्यामुळे अजित डोवाल तिथं त्यावेळेस स्वतः जाऊन त्या अतिरेक्यांमध्ये राहिले, त्यांनी तिथली सगळी माहिती काढली, आणि त्यानंतर ते ऑपरेशन ब्लू थंडर करण्यात आलं. ते ब्लू थंडर केल्यानंतर खरोखरच पंजाबमधला दहशतवाद कमी झाला. आणखी एक अजित डोवालांबद्दलची दंतकथा सांगितली जाते, त्याला पुरावा नाही आहे म्हणजे ती, पण ती अशा पद्धतीच्या त्या दंतकथाच असतात की अजित डोवाल यांनी अगदी त्यांच्या म्हणजे IB च्या कारकिर्दीच्या शेवटच्या वेळी त्यांनी दाऊद इब्राहिम, म्हणजे अजूनही आपल्या भारताच्यासाठी दाऊद इब्राहिम हे आपलं असं म्हणजे ठसठसतं दुःख नाही. बरोबर. कराचीमध्ये राहून म्हणा किंवा दुबईमध्ये राहून म्हणा, तो ज्या पद्धतीने भारताच्या विरोधात कारवाई करत असतो, तर 2004 साली अजित डोवाल यांनी दाऊद इब्राहिमला संपवण्याचा एक प्लॅन आखला होता. त्यासाठी एका दुसऱ्या टोळीतल्या 2 शूटर्सची त्यांनी केली होती, आणि एका 5 स्टार हॉटेलमध्ये त्यांची मीटिंग चालली होती दिल्लीमध्ये. आणि त्यावेळी म्हणजे आता ही दंतकथा असल्यामुळे आपण त्याचं काय म्हणजे त्याच्याकडे पुरावे नाहीत, परंतु ते जे झालं होतं की महाराष्ट्र सरकारच्या सांगण्यावरून महाराष्ट्रातील पोलिसांनी त्या हॉटेलमध्ये रेड केली आणि त्या 2 शूटरला पकडलं. त्यावेळेस अजित डोवालांना कदाचित काही राजकीय किंवा ते त्यांच्या असतील त्याच्यामुळे त्यांना काही बोलता आलं नाही, परंतु महाराष्ट्राच्या पोलिसांनी ते काय अधिकाऱ्यांची नावही त्यावेळेस घेतली होती. महाराष्ट्राच्या पोलिसांनी ते दाऊद इब्राहिमचं ते जे ऑपरेशन होतं ते अनसक्सेस त्या महाराष्ट्राच्या पोलिसांनी केलेलं तर रेडमुळे झालं. त्यानंतरच्या काळामध्ये ते रिटायर झाले, म्हणजे प्रत्यक्ष नोकरीतून तुम्ही जे मग कसे म्हटलं, परंतु तरीही देशासाठी काहीतरी करायचं. तर इंडिया फाउंडेशन नावाची त्यांनी एक संस्था काढली होती, आणि त्या फाउंडेशनचं वैशिष्ट्य म्हणजे की आता आपण जे काही एक प्रकारचा म्हणजे भारतामध्ये साधारणतः काँग्रेसचं राज्य खूप काळ होतं, आणि काँग्रेसच्या राज्याच्या काळामध्ये ज्याला आपण असं म्हणतो की एक वेगळ्या प्रकारचा म्हणजे डावा विचार म्हणा किंवा अशा प्रकारचा एक विचार हा संपूर्ण देशात होता. तर त्याला काउंटर करण्यासाठी अजित डोवालांनी इंडिया फाउंडेशन काढलं, आणि पूर्णपणे राष्ट्रवादी भावना, आणि त्याच्यामध्ये अगदी मनमोहन पै जे आपले इन्फोसिसचे संस्थापक आहेत ते, आणि त्यांनी त्या काळामध्ये खूप अभ्यास केला. तर ह्याच्यामुळेच मी म्हणतो की फक्त ते गुप्तहेर नाहीत, तर ते डिप्लोमॅट आहेत, एक अर्थतज्ञ आहेत किंवा एक राजनीतिक आहेत, आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा ते विचार करतील. त्यामुळेच आत्ता ज्या सगळं चाललेलं आहे की आत्ता ज्या पद्धतीने हे युद्धज्वर होतोय, तर त्याच्यामध्ये अजित डोवालांचे एक वैशिष्ट्य काय आहे की ते त्यांचं नेहमी त्यांची भाषणं आहेत उपलब्ध ते किंवा ते बोलतात नेहमी की शत्रूला फक्त युद्धात कमजोर करता येत नाही, म्हणजे युद्ध करून शत्रू कमजोर होत नाही, युद्ध केल्यानंतर शत्रू कमजोर होतोच परंतु आपणही कमजोर होतो. तर त्याच्यापेक्षा काय केलं पाहिजे, तर शत्रूच्या आर्थिक नाड्या आवरल्या पाहिजेत, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवर शत्रूची जास्तीत जास्त बदनामी झाली पाहिजे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे शत्रूचं मनोधैर्य त्या सगळ्या गोष्टीतून खच्ची झालं पाहिजे. आत्ता आपण जो हे सगळं झाल्यानंतर सिंधू जल करार जो रद्द केला म्हणजे निलंबित केला, तर हा एक प्रकारे अजित डोवाल म्हणजे डोवाल डॉक्ट्रिनचाच हा प्रकार आहे की त्याच्यामुळे काय होणार आहे की पाकिस्तानावर आर्थिक दबाव येणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता ती ही दंतकथाच की बलुचिस्तानमध्ये आत्ता सध्या जे चाललेलं आहे, अजित डोवालांचं एक भाषण आहे, आणि त्या भाषणाची त्या काळात खूप चर्चा झाली होती की त्यांनी फक्त एकच वाक्य वापरलं होतं की तुम्ही जम्मू काश्मीर म्हणतात परंतु तुमच्याकडचं बलुचिस्तान तुम्ही विसरू नका. तर याचा अर्थ काय की बलुचिस्तान हा पाकिस्तानमधला सगळ्यात मोठा प्रांत आहे, जर आपण भौगोलिकदृष्ट्या बघितलं तर सगळ्यात मोठा प्रांत बलुचिस्तान आहे. आणि आता आपण बलुचिस्तानमध्ये काय चाललं आहे ते बघितलं, तर हे जे डोवाल डॉक्ट्रिन आहे, तर हे सगळं डोवाल डॉक्ट्रिन जर वापरलं तर मला असं वाटतं की हे पाकिस्तानला कमकुवत करणं, पाकिस्तानला चर्चेच्या टेबलवर आणणं, आणि त्यांना म्हणजे अगदी गुडघे टेकायला लावणं, हे डोवाल डॉक्ट्रिनमध्ये होऊ शकतं. आणि थेट हल्ल्यापेक्षा खूप परिणामकारक होऊ शकतात. म्हणजे कदाचित असं होऊ शकतं, म्हणजे आता सांगता येणार नाही, परंतु बलुचिस्तानमध्ये आता येत्या काही दिवसात काहीतरी असं घडेल की पाकिस्तानला त्यांचंच म्हणजे असं म्हणतात ना की पाकिस्तानला त्यांचंच इतकं सगळ्या गोष्टी की त्याच्यामुळे अंतर्गत प्रश्न होतील की त्याच्यामुळे त्यांना भारताकडे लक्ष देण्याची म्हणजे वेळच मिळणार नाही. तर अशाही गोष्टी होऊ शकतात. बरोबर. आपण आता मुख्यतः डोवाल यांच्या संदर्भानंच बोलतोय. तुम्ही आता सांगितलं तसं की भविष्यात बलुचिस्तान असेल किंवा अन्य अनेक गोष्टी सांगितल्या. याच्याशिवाय आत्ता देशामधलं जे वातावरण आहे, तुम्ही जे मगाशी ज्याला तुम्ही युद्ध जीवर म्हणताय, तर खरोखरच इमिजिएट काय होऊ शकतं?
मला असं वाटतं की कारवाईच्या अंगानं कारवाईच्या अंगाने म्हणजे आत्ता अजित डोवाल आपलं म्हणजे मी अजित डोवालांचा माझा अभ्यास आहे आणि अजित डोवाल सध्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2 लोकांवर जे विश्वास ठेवतात मागाशी मी म्हटलं, एक आहेत अजित डोवाल आणि दुसरे आहेत एस जयशंकर. तर त्याच्यामुळे अजित डोवालांचा त्यांना काय नेहमीच सल्ला असेल की आपण थेट युद्ध करण्यापेक्षा आपण शत्रूला जास्तीत जास्त कमकुवत कसं करायचं. तर त्या दृष्टीने आता प्रयत्नही झालेले आहेत. त्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून म्हणजे अगदी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष हे इस्रायलचे नेत्याहून हे सगळे भारताला फोन करतायत, ह्या दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात आम्ही तुमच्या सोबत आहे सांगतायत. इंग्लंडमध्ये म्हणजे लंडनमध्ये तर एक श्रद्धांजली सभा झाली आणि त्या श्रद्धांजली सभेमध्ये अनेक ब्रिटिश खासदार तर त्यांनी सांगितलं की ह्या पाकिस्तानी दहशतवादाला संपवण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहेत. तर डोवाल म्हणा, एस जयशंकर म्हणा किंवा मोदी म्हणा, तर हे सगळे आंतरराष्ट्रीय पातळीवर असा एक प्रकारचा दबाव तयार करतील की पाकिस्तानला त्याच्यापुढे झुकावं लागेल. त्यासाठी प्रत्यक्ष पाकिस्तानबरोबर युद्धच करण्याची गरज नाही. दुसरं आणखी एक महत्त्वाचं नाव म्हणजे तुलसी गबाड. म्हणजे जसे अजित डोवाल आपल्याकडे हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत तसं अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटीच्या ज्या डायरेक्टर आहेत तुलसी गबाड, तर त्यांनीही भारताला पाठिंबा दिलेला आहे आणि भारताच्या दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात. तर ह्या सगळ्या गोष्टीचा पाकिस्तानच्या मनोधैर्यावर खूप परिणाम होणार आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की आत्ता पाकिस्तानमध्ये आता जे काही नेते आहेत म्हणजे आजच सिंधू जल करारावर बिलावल भुट्टो म्हणजे बेनजीर भुट्टोंचे की ते म्हणाले की जर तुम्ही आमचं पाणी बंद केलं तर रक्ताचे पाठ वाहतील किंवा हे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आहेत तर त्यांनी आत्ता मध्यंतरी एक असं वक्तव्य केलं होतं की काश्मीर ही आमच्या गळ्याची नस आहे. तर त्या तुलसी गबाड असं म्हणाले की जर ती त्यांच्या गळ्याची नस आहे तर त्यांचा गळाच कापून टाका. तर ह्या अर्थाने आपल्याला ज्या पद्धतीने सपोर्ट मिळतोय तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की थेट युद्ध करण्याची गरज पडणार नाही. कदाचित असं होऊ शकतं की येत्या आपण आणखी एक गोष्ट लक्षात गेली पाहिजे की पुलवामा हल्ला झाला होता 14 सप्टेंबरला आणि त्यानंतर बालाकोट सर्जिकल स्ट्राईक झाला 26 सप्टेंबरला. म्हणजे जवळजवळ हे सगळ्या म्हणजे अजित डोवालांनी त्या काळात त्याच्यावरचा एक चित्रपटही आला होता की त्यांनी ज्या पद्धतीने सगळ्या इंटेलिजन्स गोळा केला तर शत्रूच्या प्रदेशात घुसून असे विशिष्ट टार्गेटेड हल्ले करणं हे मला वाटतं त्याला ते जास्त प्राधान्य देतील. थेट जाऊन म्हणजे काय की आपण जर भारताची सीमा जर पाहिली तर भारताच्या सीमेवर म्हणजे अगदी पंजाबपासून गुजरात, राजस्थान, काश्मीर ह्या सगळ्या सीमेवर युद्ध भारतालाही परवडणार नाही. म्हणजे भारताला परवडणार म्हणजे हे होईल म्हणजे लोकांना असं वाटेल की अरे भारत काय घाबरतोय का. घाबरण्याचा विषय नाही आहे की काय की शेवटी युद्ध हे म्हणजे युद्ध हे कोणालाच परवडणारं नसतं. दुसऱ्या बाजूला काय आहे की आपल्याला म्हणजे एका बाजूला भारताची सीमा आहे आणि दुसऱ्या बाजूला चीनची सीमा आहे. जर आपण आपली सगळी ताकद जर भारताच्या सीमेवर केली तर ती सीमा उघडी पडू द्यायची नाही अशी पण आपल्याला काळजी घ्यावी लागेल. आणि त्यावेळी मला असं वाटतं की आत्ता आपले जे हे सगळे नेते आहेत तर ते मला असं वाटतं की पाकिस्तानला जास्तीत जास्त धडा शिकवण्यासाठी युद्धाशिवाय काय काय पर्याय आहेत तर ते पर्याय ते करतील आणि ते पर्याय मला वाटतं कदाचित त्यांच्या डोक्यात ते सगळे प्लॅन तयारही असतील. ते कदाचित आपल्याला एखाद्या दिवशी रात्री अचानक असं टी लावू आपण आणि आपल्याला कळेल की आज असं काहीतरी झालेलं आहे. अगदी खरं आहे. तुम्ही म्हटलं तसं की अजित डोवाल जे सांगतील ते जी काही भूमिका घेतील त्याप्रमाणे निश्चितपणे पुढं काही भारत योग्य ती भूमिका घेण्याची किंवा तुम्ही सांगितलं तसं नरेंद्र मोदी जे पंतप्रधान आहेत ते निश्चितपणे या दोघांवरतीच अवलंबून आहेत. या दोघांची स्ट्रॅटेजीज खूप महत्त्वाची ठरणार आहे. पुढच्या काही दिवसात निश्चितपणे आपल्याला काहीतरी बघायला मिळेल असं एकूण आत्ताचं वातावरण आहे. तुम्ही खूप छान माहिती दिली, डोवालांविषयी खूप माहिती दिली, भारत आता खरंच काही करू शकतं याची अगदी विस्तृत माहिती दिली. खूप धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.